आज पुण्यातील सगळ्यात फेमस रील स्टारला भेटून नगरकरांचा मान ठेवीत चहाचं बिल देखील त्यांनाच भरायला लावलं. तर जय शिवराय भावांनो, ते झाला असं सकाळ सकाळी नाजिम माझ्याकडे आला. तो कुठं नेत होता हे तर मला माहिती नव्हतं. मग मी बिगप गुमान माकडावानी बसून त्याच्या गाडीवरती चाललो होतो. पण काही पण म्हणा, बऱ्याच दिवसापासून रखडलेली केडगावकरांची वाहतूक व्यवस्था आज चालू झाली. आणि त्यात ह्या बुजगावण्याने मला राजनंदिनी लॉनला आणलं होतं. त्याच्या मित्राचं लग्न होतं आणि वासरात गाय लंगडी म्हणून त्यांनी मला त्याच्यासोबत जेवायला बोलावलं होतं. अरे म्हणलं याड्या, आपण दोघं जर राक्षस जेवायला बसलो तर वराड्यांना जेवण कमी पडन आणि नवरीचा बाप आपल्या नावाची बोट मोडील. आणि मग त्याला असं फरफटीत वडीत नेलं आणि त्याचं तोंड असं उतरून गेलं. आता एक पाप तर मी केलं, त्याच्या तोंडातला घास ओढून घेतला आणि मग त्याच्या पोटात थोडं गार पडण्यासाठी एक स्टिंगचा घोट घेतला. आणि मग आम्ही निघालो. तुम्हाला जी सुरुवातीला रील स्टार दाखवले होते ना, त्यांना भेटण्यासाठी. त्यांनी फोन लावून तर आम्हाला म्हटले सोनेवाडी चौकात येऊन थांबलोय. आणि तिथं पोहोचल्यानंतर आम्हाला सूत्रांच्या माहितीतून कळालं ते सोनेवाडी चौकात नाही तर चाय मास्क्याला येऊन पोहोचलेत. आणि हे आहेत भावांनो ते रील स्टार अतुल घोलप शेठ. यांचा स्वभाव एकदम दिलदार आणि एकदम क्वालिटी हो. मग यांच्या सोबत एक चहाचा घोट घेतला आणि नगरकरांचं प्रतीक म्हणून त्यांनाच बिल पेमेंट करायला लावलं. नाही म्हणत होतो पण त्यांनी काय ऐकलं नाही माझं. मग ते त्यांच्या मार्गाला आणि आपण आपल्या मार्गाला. आणि तुम्ही पण तुमचा मार्ग वापरून तेवढं फॉलो करा.